शेतकऱ्यांची फसवणूक टाळून त्यांना भरघोस कृषी उत्पादन घेता यावं यासाठी केंद्र सरकार येत्या अधिवेशनात बियाणं आणि रासायनिक औषधांसंदर्भात शेतकरी हिताचे 2 नवे कायदे आणणार आहे, असं केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबळेश्वर इथं कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते। हे नियोजित कायदे आणण्यासाठी यंत्रणेद्वारे आवश्यक ती तयारी वेगाने सुरू आहे। कायदे आल्यानंतर शेतकऱ्यांशी बनावट उत्पादनाद्वारे गैरव्यवहार करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। दर 10 वर्षांनी कृषी विषयक अभ्यासक्रमात गरजेनुरूप बदल करून कृषी विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं। चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत शासकीय पातळीवर योग्य दखल घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आश्वासनही यावेळी दिलं। यावेळी हार्वेस्टर, ट्रॅक्टर, ड्रोन या कृषीविषयक साधनांचे वितरण शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते। नववर्ष 2026 निमित्त ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिरात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो। नवीन वर्षाची सुरुवात अतिशय देशाच्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना होते आणि देश आपला जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर आलेला आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि नवीन वर्षाची प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक भेट दिलेली आहे। नाशिक ते अक्कलकोट हा 6 पदरी ग्रीनफील्ड रोड या ठिकाणी होतोय। समृद्धीसारखाच हा गेम चेंजर ठरेल। 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सातारा इथं सुरू होत आहे। आज ध्वजारोहण, कवी कट्टा, गझल कट्टा आणि प्रकाशन कट्टा होणार आहे। आज ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटनही होईल। सातारा शहरातून सायंकाळी 5 वाजता ग्रंथ दिंडी निघेल आणि नंतर सायंकाळी 7 वाजता 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते साताऱ्यातल्या ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल। पुण्याजवळ